हॅलो फ्रेंड, तर इथे शेंगदाणे भाजते झालेली आहे. तर आता चटणी बनवते शेंगदाण्याची आणि आपली जी फेवरेट भाकर तयार झालेली आहे एक मस्तपैकी. ही बघा. आणि मी खाणार आहे बरं का, एकटीच नाही खाणार मी. तर इथं आपलं शेंगदाणा म्हणते मिरची आणि लसूण वाटून घेतलेले आहे आणि थोडीशी लाल मिरची टाकणार आहे. तर कारण की आता भूक लागलेली आहे. भाजी नव्हती, म्हणजे भाजी होती सकाळी, टिफिन बिफिनला देऊन टाकली ना यांना, म्हणून मग आता चटणी बनवते, शेंगदाणे वाटून घेते. काय ग सर्दी बाई? तर मित्रांनो, मोहरी टाकून दिले, थोडीशी हळद टाकून देते, मसाले बिसाले काहीच नाही, आणि किंचित लाल मिरची टाकणार आहे मी, कारण की हिरवी मिरची टाकलेली आहे मी ना, वाटलेली आहे ना, बस. आणि आता जाईल आपल्यावाला जो, हे बघा मस्त शेंगदाणे बारीक करून आणि परत कुटून घेतलं मी. मस्त छानच येतोय मित्रांनो चटणी म्हटल्यावर, बापरे. मटन चिकन एक साईडला आणि आपली चटणी जी असते लसूणची चटणी, शेंगदाण्याची चटणी, ती असते आपली वेगळीच एका साईडला. चवच वेगळी असते ना. थोडंसं व्यवस्थित हिरवी मिरची भाजली जायला पाहिजे ना, मगच. कारण की ऑइल कमीच टाकलं मी, जास्त नाही टाकलेलं आहे, जास्त ऑइली होऊन जाईल म्हणून. थोडंसं भाजून घेते आणि मग काढून घेते. तर आपली जी चटणी झाली आहे रेडी, आणि भाकर ही, आणि हनीला देऊन बघते. ती म्हणते नाही खायचं, पण एकच खाऊन घे. सुतवून बघा. कोण आहे? अगं फ्रेंड, मैत्रिणीचं नाव सांग. वेदिका. हा का, धनीच्या फ्रेंड आहेत बघा. टिकली एकीने तर मस्त पैकी मोठीच टिकली लावून ठेवली आहे. काय बी करते. ही छोटी वाली टिकली, ही मोठी वाली टिकली, ही छोटी वाली टिकली, हे ऑरेंज आणि हे मॉर्फल. छान आहे, मस्त बनवले. एवढी मोठी, मग त्या मधलीला वेदिकाला का बरं एवढी मोठी टिकली लावली? असं खेळणं असतंय माझ्या पोरीचं बघा.